आज प्रथम या आश्रमाचे ज्यांनी याची स्थापना केली आणि त्यानंतर त्याची धुरा ज्यांनी चालवली समर्थपणे असे धर्मानंद महाराज आणि सागर महाराज, त्याचबरोबर या आश्रमाच्या उभारणीमध्ये ज्या सर्व भाविकांनी साधकांनी जे काही तन मन धनानं सेवा केली त्या सर्वांना मी वंदन करतो। व्यासपीठावर असलेले श्यामसुंदरजी महाराज, आमचे मधुकर पाटील महाराज आणि आपण सर्व श्रोतेजन त्यांना वंदन करतो। आणि आजचं जे चिंतन आहे ते पाटील महाराजांनी सुरुवात करून आपल्याला दिलेली आहे। ती ज्ञानेश्वरीमधली पहिली ओवी आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरीचं, संपूर्ण उपनिषदांचं, संपूर्ण ग्रंथांचं, वेगवेगळ्या शास्त्रांचं, धर्माचं, पंथांचं, या जगताचं सार ज्ञानदेवांनी एका छोट्याशा शब्दामध्ये, छोट्याशा एखाद्या ओळीमध्ये हे सार सगळं समाविष्ट केलेलं आहे। या एका ओळीचं चिंतन करता करता 4 वेदांचं चिंतन केलं जातं, 4 महावाक्याचं चिंतन केलं जातं, 4 देहांचं चिंतन केलं जातं, 4 अवस्थांचं चिंतन केलं जातं, 4 भोगांचं चिंतन केलं जातं, 4 गुणांचं चिंतन केलं जातं, 4 वृत्तींचं चिंतन केलं जातं। पण चिंतन केलं तर तुम्ही आता श्रवणाला सगळे बसलो आणि मी इथे काहीतरी सांगायला या ठिकाणी बसलो, पण श्रवण म्हणजे काय? कानावर जे शब्द पडतात, कानावर जे शब्द पडतात ते कानामधून आत जातात आणि काय होतात? विराम पावतात। शब्द कुठे जातात? शब्द येतात कानामधून आतमध्ये प्रवेश करतात आणि या कानातून बाहेर जातात। याला श्रवण म्हणतात काय? याला श्रवण नाही म्हणत। जसं आंबा हा शब्द ऐकला, आंबा हा शब्द ऐकला तर काय होते? मनामध्ये, बुद्धीमध्ये काय निर्माण होते? काय होते? आंबा काय काय दिसते? डोळ्यासमोर काय दिसते? सफरचंद नाही दिसते। मग काय 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 दिसते आंब्यामध्ये? हिरवा रंग दिसतोय का केशरी? काय दिसते? कलमी दिसतोय का हापूस? बरं, इथं 20 माणसं 30 माणसं बसल्यात, त्याला प्रत्येकाला एक दिसते का वेगवेगळं? वेगवेगळं दिसते। म्हणजे त्याच्या आंबाविषयी, कारण आंबा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो। तुम्ही आंबा पाडला का हो? या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे कलमी आंबा काय? नाही। मोसंबी, मोसमी नाही, हापूस नाही। म्हणजे आंबा पाडला का या शब्दाचा अर्थ काय? आणि आंबा पाडायला लागला, आंबा पाडला, आंबा खाल्ला, आंबा पाहिला आणि आंबा नुसता ऐकला। मग आंबा शब्दाचा अर्थ ज्याला काही कळलाच नाही, ज्यांना आंबा पाहिला नाही, ज्यानं पहिल्यांदा त्याला अनुभव घेतलाच नाही, त्याला आंबा समज म्हटल्यानंतर काय कळलं? पण ज्यानं पूर्वी आंबा खाल्लेला आहे, अनुभव घेतलेला आहे, त्याला आंबा म्हटल्याबरोबर त्या आंब्याचा अनुभव त्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये निर्माण झाला का नाही? तसं श्रवण करत असताना ज्या वेळेला संत सांगायला लागतात त्यावेळेला त्या शब्दानुसार
आमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी अर्थप्राप्ती, अर्थाची अनुभूती काहीतरी व्हायला पाहिजे. नाहीतर मग काय झालं, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. आमचं आतापर्यंत तसंच व्हायला लागलं. नळी फुंकली सोनारे, ज्ञानदेव सोनार आहे. प्रमाण पाहिजे काय, देवा तुझा मी सोनार. आणि कशाचा व्यवहार, नामाचा का स्क्रॅपचा? स्क्रॅपचा नाही ना, आमचा स्क्रॅपचा व्यवहार चालू आहे. स्क्रॅप कशाला म्हणतात, जे निर्माण होतं, जे वापरलं जातं आणि जे फेकून दिलं जातं, रद्दीत घातलं जातं. मग आता हे निर्माण झालं, ह्याचा वापर झाला, आता कुठे चाललंय, लॉकरमध्ये का स्क्रॅपमध्ये? हे आता कुठे चाललंय, हे स्क्रॅपमध्ये चाललंय. म्हणजे ज्याच्यासाठी वापरलं नाही, ज्याच्यासाठी दिलेलं होतं ते वापरलं नाही, त्यामुळे ह्याला आता असं कितीतरी वेळाला आपल्याला स्क्रॅपमध्ये काढले. पण स्क्रॅपमधलं काढलं तरी ते परत रिसायकलिंग करून परत आणलं जातं. तसं या देहाला अनेक वेळेला अनेक जन्मामध्ये स्क्रॅपमध्ये काढले, पण त्याची अजून येराफेरी, जन्म मरण त्याचा अजून काही बंद झालेलं नाही. का बंद झालेलं नाही त्याचं? तर त्यानं ह्या नरदेहाचं जे वापर करायला पाहिजे होता, या नरदेहातून जे सोनं आहे, जे न गंजणार आहे, ज्याला कधीही काजळी लागत नाही, ते जे सोनं आहे, खरं धन, ते प्राप्त करून न घेता खोट्या देहाला, अलंकाराला, दागिन्याला सत्य मानून जीवन जगायला लागलेला आहे. आणि म्हणून संतांना आपल्याला या देहामधलं सोनं सांगायचं आहे आणि आमचं लक्ष दागिन्यावर आहे. सांगायचं आहे सोनं आणि लक्ष कशावर आहे? दागिन्यावर. आणि म्हणून आपल्याला सोनं कळावं म्हणून काही कुणास ठाऊक या ठिकाणी ग्रंथामधून ज्ञानदेवांनी, संतांनी आपल्याला खरं सोनं काय आहे, ज्याचा कधी गंज लागत नाही, जे कायम तेजाळलेलं असते. जसं सोन्यावर सगळे अलंकार असतात, सोन्यावर काय असतात, सगळे सोन्यावर अलंकार निर्माण होतात. तसं असं एक अधिष्ठान सोनं आहे ज्याच्यावर हे जगतरूपी अलंकार या ठिकाणी प्रगट झालेला. पण गंमत अशी होते की अलंकार निर्माण झाल्यानंतर अलंकार सत्य वाटायला लागतात, अलंकार खरे वाटायला लागतात, अलंकाराची दृष्टी निर्माण होते, अलंकारामध्ये प्रेम निर्माण होतं, अलंकारामध्ये सुख वाटायला लागतं. स्त्रियांना अनुभव आहे. काय अनुभव आहे? तुम्हाला सोनं आवडतं का अलंकार हो? तुम्ही जे दुकानात जाता ते सोनं घेण्यासाठी जाता का अलंकार? समजा तुमच्या घरामध्ये 10 तोळे सोनं आहे. किती? 10 तोळे सोन्याचं बिस्किट आहे. मग ते 10 तोळ्या सोन्याचं बिस्किट हे तुम्ही तसंच ठेवता का अलंकार करता? अलंकार करता. सोनं चांगलं की अलंकार? शुद्ध कोणतं आहे? सोनं शुद्ध आहे. मग सोनं शुद्ध घेताना कर्णावळ द्यायला लागते का हो? द्यायला लागत नाही. अलंकार करताना
द्यायला लागते. कर्णावळ दिल्यावर सोन्याचं पैसे द्यायला जास्त द्यायला लागतात का कमी? जास्त द्यायला लागतात. मग अलंकार तयार केल्यानंतर मोडताना पैसे जास्त येतात का कमी? कमी येतात. मग कमीची हमी कुठं आहे? अलंकारात आहे. कमीची हमी कुठं आहे? अलंकारात आहे. आणि कमी होणार नाही त्याची हमी कुठं आहे? सोन्यात आहे. लक्ष कुठं असावं? जिथं कमी होतंय तिकडं असावं का कमी होत नाही तिकडं असावं? तरी सुद्धा आम्ही बुद्धिवान दुकानात कशासाठी जातो? जिथं कमी होतंय तिकडंच आम्ही जातो. कमी होते तसं हे कमी होते. देह हा आहे अलंकार. देह काय आहे? अलंकार. आणि त्या देहामधला जो देही आहे, जे सोनं आहे, जे आत्मरूप आहे, जे चैतन्य आहे, ते आहे सोनं, शुद्ध सोनं. आता ते शुद्ध सोनं ज्या वेळेला अलंकाराकडे आलं त्यावेळेला नुसत्या शुद्ध सोन्याचा अलंकार होत नाही. काय करायला लागते त्याला? काय करायला लागते? त्यात दुसरे धातू मिसळायला लागतात. मग जस्त मिसळायला लागते, तांबे मिसळायला लागते आणि पितळ मिसळायला लागते. 2-3 धातू मिसळल्याशिवाय सोनं अलंकार रूपाला येत नाही. लक्षात येते का? मग जे शुद्ध सोन्याला बाकीच्या धातूंचा ज्या वेळेला डाग बसतो त्यावेळेला त्याला दागिना म्हणतात. कशाचा डाग बसला त्याला? बाकीच्या हिनकस धातूंचा त्याला डाग बसला आणि म्हणून त्याला काय म्हणायचं नाव? दागिना. का दागिना म्हणायचं? त्याला डाग बसला. कशाचा? हिनकस धातूचा, भेसळीचा. तसं अधिष्ठान चैतन्याला सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाचा डाग बसला की त्याला देह अलंकाराचं नाव प्राप्त होतं. आता शुद्ध सोनं आमचं स्वरूप आहे, पण ते शुद्ध सोनाचं स्वरूप आम्ही विसरलो आणि आम्ही मायेचे 3 गुण आणि पंचमहाभूत या प्रकृतीचं आम्ही काय केलं? स्वीकार करून, तादात्म्य करून, त्या उपाधीला चिटकून आम्ही देह अलंकार या ठिकाणी होऊन बसलोय. पण तुम्ही जरा सगळ्यांनी विचार करा की कोणता अलंकार सोन्याला सोडून आहे? काय कुठला अलंकार असा आहे का की अलंकार आहे आणि सोनं त्यात नाही? नाही. याचा अर्थ असा आहे सोन्यामधूनच अलंकार निर्माण होतो. उलट अमृतानुभवामध्ये असं म्हणतात की सोनं अलंकार रूपाला ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याची शोभा आणखी वाढते. आणि सोनं अलंकाराला जरी आलं तरी सोन्याचं सोनेपण, सोन्याचं तेजाळपण, सोन्याचं शुद्धत्व अलंकारामध्ये सुद्धा कधीही यत्किंचित विकारी होत नाही. तसं या देहामध्ये चैतन्य आलं तरी सुद्धा त्या प्रकृतीच्या माध्यमातनं या ठिकाणी ते कार्य करत असल्यासारखं दिसत असलं तरी सुद्धा त्या शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी या प्रकृतीचा कोणताही विकार लागत नाही. म्हणून या ओम नमोची आद्यामध्ये ओंकार जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो बिंदू सांगितला तो बिंदू हा खरा देव आहे. बिंदू जो वर सांगितला तो कोण आहे? शुद्ध परमात्मा. तो कोण आहे? शुद्ध परमात्मा. मी का मध्ये मध्ये तुम्हाला विचारतोय तर काय
तुम्ही तुमचं लक्ष लागावं. थंडी आहे, झोप येऊ नये. कारण विषय काय आहे, थोडासा विषय कठीण आहे आणि सामान्य जीवाला ऐकलं नसल्यामुळे, शब्द कानावर पडले नसल्यामुळे त्याचा बोध लवकर होत नाही. आता एकदा ऐकलं, वारंवार परत ऐकलं तर त्याचा बोध लवकर होतो. पण आपल्याला ऐकायला वेळ मिळत नाही. आपल्याला कुठं ऐकायला वेळ मिळतो? आता आज संकष्टी चतुर्थी झाली की आपल्याला परत कधी जाग येईल आणि आपलं संकट कधी टळेल सांगता येत नाही. आता एक सांगायचा मुद्दा राहून गेला, तर अलंकाराला जन्म मृत्यू आहे का सोन्याला? अलंकाराला जन्म मृत्यू आहे का सोन्याला? हा, आता कसं, आता बोलायला, आता तुमची गाडी रुळावर आल्यासारखी. हा, बरोबर बोल. मग अलंकाराला जन्म मृत्यू आहे, सोन्याला जन्म मृत्यू नाही. बर, त्यातलं खरं कोणतं आहे हो? नकली कोण आणि असली कोण, हे एक विचार करायचा आपण. असली कोण, नकली कोण, कोण सांगा बरं तुम्ही. हा बोला, तुम्हाला समजते का? हा, तुम्हाला समजते. असली कोण? सोनं. नकली कोण? अलंकार. आता ते दोघं, अलंकार आणि सोनं एक आहेत का दोन? एक आहे. मग त्यातलं एक आहे, मग अलंकार कुठला आणि सोनं कुठलं? एक आहे, बरोबर आहे. पण मग अलंकार म्हणजे काय मग, आणि सोनं म्हणजे काय? एक आहे म्हटलं तर दुसरं जातंय, एक आहे म्हटलं तर दुसरं नव्हतं. मग दोन म्हणायला लागला तुम्ही, एक सोनं आणि एक अलंकार. मग आता जे एक राहतंय, एक होतं सोनं, एक होतं सोनं. अलंकार झाल्यावर त्याच्यामध्ये असलेलं सोनं आणि अलंकार मोडल्यावर राहिलेलं सोनं. मग ते जे अलंकार होता त्याला नामरूप दिलेलं होतं सोन्याला. ते नामरूप तुम्ही बघितलं आणि तुम्हाला ते खरं वाटलं. काय वाटलं? नामरूप बघितलं. पण नामरूप बघितलं ते कुणाचं बघितलं? सोन्याचं बघितलं का दागिन्याचं बघितलं? जे नामरूप तुम्ही बघितलं, मोहनमाळ बघितली, डोरलं बघितलं, नेकलेस बघितला, ते तुम्ही कोण बघितला? नाही, त्या मोहनमाळीत तुम्हाला कोण दिसलं? कधी तिच्याशी बघितलं नाही, तुम्ही बोलला नाही त्याच्याशी. बरं, तुमच्या 108 मण्यांच्या माळेमध्ये तुम्हाला कोण दिसलं? 108 मण्यांच्या माळेमध्ये तुम्हाला दोरा दिसला का हो? ज्याच्यामुळं माळा निर्माण झाली, माला अस्तित्वात आली, माळा कार्यान्वित झाली, माळा फिरायला लागली, तो दोरा नाही दिसला, माळा दिसली. माला. आणि समजा दोरा नसली तर माला कुठे गेली? गेली होती, नसलेली दिसली आणि असलेला दिसला नाही दोरा. ज्याच्यामुळं सगळं आहे पण दिसत नाही तो दोरा. ज्याच्यामुळं सगळी वस्त्र आहेत, ज्याच्यामुळं सगळे आमच्या अंगावरची कपडे आहेत, जगामधली कपडे आहेत, तो असलेला कापूस दिसत नाही. तो स्वतःला लपवतो आणि मग जे दाखवतो त्याची नाव माया. असलेलं सोनं लपतं. ओम स्वस्त्री श्री वटेश, जो लपवणी जगदाभास. मग प्रगटला. ओम स्वस्त्री श्री वटेशु,
ओम, तिथं पण ओम आहे. जो लपोनी जगदाभास, जो लपला असता जगताचा भास होतो. दोरा लपला असता माळेचा भास होतो. दोरी लपली असता सापाचा भास होतो. सोनं लपलं असता अलंकाराचा. सोनं लपलं का आम्हाला लपल्यासारखं आम्हाला दिसेना असं झालं हो. सोनं उघड आहे पण आमची दृष्टी अंधारलेली. दोरा उघडा आहे पण आमची दृष्टी त्या दोऱ्याला, कापसाला बघायला तयार नाही. तसं देव, भगवंत, अधिष्ठान, चैतन्य हे आपल्याला हरिपाठामध्ये म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. हरी दिसे. आम्हाला आता हरी कुठे आहे अशी परिस्थिती झाली आहे. आम्हाला सगळीकडे अलंकारच दिसायला लागल्यात. अलंकार सत्य वाटायला लागल्यात. अलंकारामध्ये सुखाची बुद्धी निर्माण झालेली आहे. म्हणून या ठिकाणी शास्त्र असं सांगतंय की एक सच्चिदानंद आहे आणि एक असत जड दुःखरूप आहे. जे सच्चिदानंद आहे ते अधिष्ठान आहे आणि जे असत जड दुःखरूप आहे ती माया आहे. ते सत्य नाही. पण त्या मायेला, त्या सच्चिदानंद आश्रयाशिवाय स्थान तरी कुठं आहे? जरा लक्ष द्या. सावली जरी पडायची असली, सावली, तर कुणाची तरी सावली पडणार ना? का कोणच नसताना सावली पडणार? म्हणजे कोणतरी हवंय आणि मग सावली पडणार आहे. तसं माया ही भगवंताची छाया आहे. छाया ज्याची आहे तो भगवंत आहे. मग तिला माया का म्हणायचं? कारण छाया बघत असताना अधिष्ठान दिसत नाही. छाया बघत असताना अधिष्ठान समजत नाही. छाया सत्य वाटायला लागते. सर्प भ्रांती होत असताना दोरी अधिष्ठान दिसत नाही. दोरी नसती तर सर्प भ्रांती झालीच नसती. पण सर्पाची ज्या वेळेला प्रतीती किंवा भ्रांती ज्या वेळेला आमच्या ठिकाणी उद्भवते त्यावेळेला त्याला अधिष्ठान असलेलं जे दोरी आहे त्या दोरीचा अज्ञान या सर्पाच्या भ्रांतीला कारण आहे. तसं या जगताची भ्रांती, या देहसत्यत्वाची भ्रांती, जगत सत्यत्वाची भ्रांती हे होण्यासाठी त्या जगताला अधिष्ठान असलेलं, देहाला अधिष्ठान असलेलं, अलंकाराला अधिष्ठान असलेलं जे मूळ स्वरूप आहे, अधिष्ठान आहे, सत्य आहे, त्या सत्याचं अज्ञान, त्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या भ्रांती, वेगवेगळं स्वप्न, वेगवेगळं विपरीत ज्ञान आम्हाला निर्माण होतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला त्या सत्याचा शोध ज्ञानदेवांनी या ओम नमोजी आद्यामधून दिलेला आहे. आणि त्या ओमच्या याच्यामध्ये एक अधिष्ठान सांगितलं आणि तेच अधिष्ठान हे सर्वत्र व्यापक आहे, सर्व दागिन्यामध्ये व्यापक आहे. जसा हा कापूस सर्वत्र व्यापक आहे, सर्व वस्त्रामध्ये, सर्व पोशाखांच्या मध्ये व्यापक आहे असं सांगायचा प्रयत्न आहे. पण आता प्रत्येकाचं श्रवण वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं श्रवण वेगवेगळं आहे. श्रवणाची पातळी वेगवेगळी आहे. कोण कसा किती गंभीरतेने श्रवण करतो त्याच्यावर त्याला त्याचा बोध होतो. म्हणून एकाच वर्गामध्ये बसून जरी शिक्षकांनी एकच गोष्ट सांगितली तरी बोध मात्र वेगवेगळ्या पातळीवर होत असतो. तसं ज्ञानदेवांनी 9033 ओव्यांमध्ये एकच गोष्ट सांगितली, ओम नमोजी आद्या. त्याला प्रमाण दिलं, हे गीतानाम विख्यात, सर्व वाङ्मयांचे मथित, जेने आत्मा हस्तगत रत्न होय. ज्यानं काय प्राप्ती? बघा, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली
गीता वाचली, भागवत वाचलं, भजन केलं, प्रवचन ऐकलं, कीर्तन केलं, कीर्तन ऐकलं, सगळं झालं. मग या सगळं झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं? ज्याच्यासाठी कीर्तन, प्रवचन, ग्रंथ, शास्त्र आहेत त्या सगळ्यामध्ये काय सांगितलं? चौवेद जाणं, षडशास्त्री कारण, 18 पुराणे, हरीसी गा. त्या हरीचा बोध आम्हाला आता 50-60 वर्षामध्ये झाला गो. म्हणजे प्रवचन झालं, कीर्तन झालं, श्रवण झालं, सगळं झालं, पण बोध मात्र काय झाला नाही. मग काय झाला? व्यवहार सगळा झाला, पण आम्ही अजून बोधाच्या ठिकाणी काही स्थिर झालो नाही. मग असं जर आमचं जर जीवन राहिलं तर मग आपल्याला या मानव जन्मामध्ये जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते काय होईल? ते राहील, ते तसंच राहील. आणि मग काय पुढचा जन्म आहेच की. पण पुढचा जन्म परत तुम्हाला मनुष्याचाच मिळेल, कागलच्या क्षेत्रामध्ये मिळेल, त्याच गावात मिळेल, चांगल्या घरात मिळेल, नाहीतर आणि पशुपक्षींच्या योनीमध्ये मिळेल, काय गॅरंटी देता येत नाही. म्हणून आहे तो वेळ जास्तीत जास्त चिंतनात कसा जाईल, जास्तीत जास्त श्रवण कसं होईल, जास्तीत जास्त सत्याचं चिंतन कसं होईल, सत्य समजून कसं येईल, याकडं आपलं लक्ष सतत पाहिजे. आणि ते आपलं नसतंय. का नसतंय माहितीये? आपल्याला हे महत्वाचं वाटत नाही, अजिबात वाटत नाही. वाटत असतो तर दिवसातनं 3-4 तास तरी आपण श्रवण केलं असतं. वाटत असतं तर 2 तास 1 तासभर रोज जप केला असता, चिंतन केलं असतं. पण संसार जेवढा महत्वाचा वाटतो, संसार प्रपंच, तेवढं खरोखर आपल्याला हे महत्वाचं वाटतं का हो? नाही वाटत. का? तर तळमळत नाही आमच्या अंतःकरणात. आम्हाला काय वाटते? खायला मिळते. आता सरकारनं 1,500 रुपये केल्यात, आता 2100 रुपये करणार आहेत. आणि जमलं तर दुसरं सरकार आलं तर 3,000 रुपये. आणि मग काय? रेशनिंगला धान्य मोफत आहे. 15 किलो तांदूळ मिळतात, 15 किलो गहू मिळते, आनंदाचा शिधा मिळतोय, आणि ते भांडी बी वाटायला लागल्यात. अरे बाळानो, हे सगळं बरोबर आहे, पण यातलं ज्यानं भोग घ्यायला लागलाय तो देह बी खरा नाही, आणि त्या देहासाठी जमवलेलं हे बी खरं नाही. पण हे खरं नाही, बरोबर आहे, आणि हे बाहेरचं जे आहे ते आपलं नाही, बरोबर आहे. हे दोन्ही बरोबर आहे. पण मी जे कर्म करायला लागलोय रोज, त्या कर्मानं जे पाप पुण्य व्हायला लागले ते तुम्हाला मला सोडून कुठं जाणार? ते तुम्हाला माझ्या वाट्याला ते परत पुढच्या जन्मामध्ये, कोणत्या तरी जन्मामध्ये मला भोगायला लागणारच. का सुटणार आहे? नाही. मग आमची इच्छा तर काय आहे? अडकायची इच्छा आहे का सुटायची इच्छा आहे? ते बी आम्हाला माहित नाही. आमची काय इच्छा आहे? महाराज तर म्हणतात प्रत्येकाला इच्छा आहे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती. आता ह्यालाच मोक्ष म्हणतात. मला दुःख नको, मला सुख हवं, ही इच्छा सगळ्यांना आहे. पण जिथं दुःख आहे ते सोडायला तयार नाही. मला सांगा, सगळेजण 1,500ला पात्र आहेत का? नाही. मग फॉर्म भरले का नाही? 300 एकर ऊस जातोय तरी बी फॉर्म भरतेच. आता ब्रह्मज्ञान सांगायचं चालू आहे. लक्ष कुठं आहे?
आता कशाचं ब्रह्मज्ञान होणार आणि काय? अहो, ब्रह्मज्ञान आणि ओम नमोचे अध्याय सांगायला विवेक वैराग्य ठसठसून भरायला लागते. विवेक वैराग्य शमदमादी षटक संपत्ती आणि मुमुक्षत्व असं अंतकरणामध्ये त्याला दुसरं काही सुचत नाही. आणि आमची मनोवृत्ती दिवसभर जिथं दुःख आहे, जिथं जन्ममरणाचा फेरा आहे, जिथं पाप पुण्य आहे, जिथं करते पण भोगते पण आहे, जिथं अहंता ममता आहे, ते आम्ही सोडायला तयार नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला कर्मबंधन आहे ते कर्मबंधन जिथं आम्हाला बंधन आहे तिथं आमच्या मनाची धाव आहे. आणि जिथं कर्म बंधन नाही, पाप पुण्य नाही, जन्म मरण नाही, त्याच्या ठिकाणी आमचं मन थांबायला, स्थिर व्हायला तयार, ते चिंतन करायला तयार. आणि म्हणून आम्ही ज्ञानाचे, सुखाचे, आनंदाचे अजून अधिकारी नाही. का अधिकारी नाही? तर आमच्या मनाची, आमच्या अंतकरणाची अजून ती तयारी झालेली नाही. आमच्या अंतकरणामध्ये जी बहिर्मुख वृत्ती आहे ती अंतर्मुख व्हायला नाही. आम्हाला जिथं कटकट आहे, जिथं चटकी आहे, ते आम्हाला बरं वाटते, ते प्रिय आहे, बरं वाटतं. जिथं त्रास आहे ते प्रिय आहे. आणि जिथं काही त्रास नाही, जिथं साधनांची उठाठेव नाही, साधनांचा गलबला नाही, जे निरतिशय सुख आहे. म्हणून सुख आपल्याला कोणतं प्रिय आहे माहिती आहे का? साधनांतनं मिळतंय ते सुख आम्हाला प्रिय आहे. आणि साधनाशिवाय जे स्वयंसिद्ध, स्वसंवेद्य, निरतिशय, निर्विषय आमचं जे स्वतःचं स्वरूप आहे ते आम्हाला अप्रिय आहे. त्याला कारण आहे. कारण का? आमची संतांच्यावर, शास्त्रांच्यावर, सद्गुरूंच्यावर आमची श्रद्धा नाही. आणि म्हणून श्रद्धा नाही, म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धा नाही म्हणून आम्हाला ज्ञान होत नाही. श्रद्धा नाही म्हणून आम्हाला आत्मसुख असून सुद्धा प्राप्त होत नाही. श्रद्धा नाही म्हणून आमची भटकंती थांबत नाही. श्रद्धा नाही म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही. मग आमची श्रद्धा आहे, नाही असं नाही, पण जिथं असायला पाहिजे तिथं श्रद्धा नाही. म्हणून श्रद्धेमध्ये प्रकार आहेत. राजस श्रद्धा, तामस श्रद्धा, सात्विक श्रद्धा. राजस श्रद्धा, तामस श्रद्धा आणि सात्विक श्रद्धा जी विषयांच्या मध्ये आहे, जी कोणत्या तरी वासनेमध्ये आहे, अशी जी श्रद्धा आहे, त्या विषयांच्या वासनेच्या माध्यमातून ज्याला सुखाची इच्छा आहे अशी जी श्रद्धा आहे ती तमोगुणाची, रजोगुणाची श्रद्धा आहे. आणि जिची श्रद्धा ग्रंथावर आहे, जिची श्रद्धा संतांच्यावर आहे, शास्त्रावर आहे, अशी जी श्रद्धा आहे. आपण अभंग मात्र म्हणतो, संतांची या पायी हा माझा विश्वास. श्रद्धा आणि विश्वास ह्याच्यामध्ये परवा फरक ऐकला. श्रद्धा म्हणजे काय आणि विश्वास म्हणजे काय? तर श्रद्धा ही एका व्यक्तीवर असते आणि विश्वास हा गुरुच्या वचनावर असतो. श्रद्धा आपण म्हणतो मी त्यांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली, माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे, पाटील महाराजांच्यावर श्रद्धा आहे, सागर महाराजांच्यावर श्रद्धा आहे. आणि विश्वास जो आहे ना तो त्यांच्या वचनावर आहे.
मग आमचा सद्गुरूंच्यावर, ज्ञानदेवांच्यावर, तुकाराम महाराजांच्यावर, भगवान श्रीकृष्णांच्यावर श्रद्धा आणि विश्वास आहे का? कारण ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली त्यांच्या वचनावर विश्वास नाही. कुठं विश्वास आहे आमचा? आपण बऱ्याच वेळा म्हणतो आमचा विश्वास पानिपत मध्ये गेला. आमचा विश्वास नाही. संतांची पायी हा माझा विश्वास. ज्याच्या अंतकरणामध्ये गुरूंचं वाक्य हाच वेदांत आहे, गुरूंचं वाक्य हाच ज्यांचा मंत्र आहे, गुरूंचं वाक्य हाच ज्याचं जीवन आहे. आपल्याला गुरूंचं वाक्य हे जीवन आहे काय? तुमचं म्हणणं आहे का बायकोचं वाक्य जीवन आहे? महाराज आमची म्हणतात हो, बायकोनं सांगितलेलं पटतंय का गुरुनी सांगितलेलं पटतंय? तर आम्हाला सद्गुरूंनी सांगितलेलं पटत नाही. मग सद्गुरू काय सांगतात? ऐक शिष्या येथेची वर्म, तू सोयेच आहेस ब्रह्म. दुसरं काय सांगतात? की तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. आणि काय सांगतात? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. सांगतात माझी या भक्तीविन, जळो त्याचे जियाले पण. सांगतात. पण तरी सुद्धा आमचं जागे आम्ही होत नाही. आणि म्हणूनच आम्हाला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते आम्हाला प्राप्त होत नाही. मग प्राप्त होत नाही याला कारण काय? आमची प्रयत्न, आमचं तळमळ, आमची साधना, आमचं चिंतन हे कमी पडतंय का नाही? तुम्हाला मान्य आहे का नाही? मग कमी पडत असलं तर त्याच्यामध्ये वाढ कुणी करायची? कधी करायची? ह्या जन्मात करायची, ह्या संकष्टीला करायची का पुढच्या संकष्टीला? अभ्यास कधी करायचा? परीक्षा आल्यावर नाही. परीक्षेमध्ये पास चांगल्या मार्काने होण्यासाठी परीक्षा यायच्या अगोदर प्रत्येक दिवशी आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. मग आता प्रत्येक दिवशी अभ्यास करायला पाहिजे. माझा अभ्यास तुम्ही करून चालणार नाही, तुमचा अभ्यास मी करून चालणार नाही. मी जेवलं तर तुमचं पोट भरणार नाही, तुम्ही जेवल्यावर माझं पोट भरणार नाही. मी चिंतन केलं तर तुमचं अज्ञान जाणार नाही, तुम्ही चिंतन केलं तर माझं अज्ञान जाणार नाही. म्हणजे प्रत्येकानं काही गोष्टी भोजन प्रत्येकानं करायचं, तसं भजन सुद्धा प्रत्येकानं करायचं. सागर महाराजांनी केलं, त्यांना जी प्राप्ती झाली, त्यांच्या देहाचं सार्थक झालं, नरदेहाचं सार्थक झालं, जीवनाचं सार्थक झालं, त्यांना आता चांगली गती मिळाली. किंवा तुम्ही असं म्हणू शकता ते मुक्त झाले. पण केल्याशिवाय झाले का करून झाले? हो, करून मुक्त झाले, करून सद्गती प्राप्त झाली, काय मरून? मग तुम्हाला मला काय करायचं? त्यांच्याकडे बघून त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जे केलं, त्यांनी जे वर्तलं, त्यांनी जे आचरलं ते आपल्याला आचरणात आणायचं आहे. आणि जो आचरणात आणतो त्याला आचार्य म्हणतात. नुसत्या नावाचा आचार्य नव्हे, जो संतांचं जीवन आचरणात आणतो त्याला आचार्य म्हणतात. जो शंकराचार्यांचं जीवन आचरणात आणतो, आचरण करणे म्हणजे चरण शब्द आहे त्यात, चरती, तसं चालणं, तसं वागणं, तसं बोलणं संतांसारखं. आम्ही दिवसातलं एक 10 मिनिटं तरी संत होतो का? हो, 10 मिनिटं सांगते मी. उद्यापासून प्रयत्न करा 10 मिनिटं संत होण्याचा. संत कोणाला म्हणतात? ज्याची वृत्ती संत झाली. म्हणून मौन सुद्धा 4 प्रकारचं आहे बरं का. मौन एक मौन आहे, त्याला काष्ट मौन म्हणतात. काष्टलं म्हणतात काष्ट मौन. दुसरं मौन आहे त्याला इंद्रिय मौन म्हणतात.
तिसरं मौन आहे त्याला वाणी मौन म्हणतात. काष्ठ मौन, इंद्रिय मौन, वाणी मौन आणि वृत्ती मौन. मग आमचं आता बऱ्याच वेळेला काय होते, काष्ठ मौन होते, म्हणजे शरीर आमचं जागेवर बसते. नंतर इंद्रिय मौन होत्या, ही इंद्रिय मौन होत्या, पण आमची वृत्ती जी आहे ती मौन होत नाही. वाचा मौन होते, पण बऱ्याच वेळेला ज्यांनी वाचेनं मौन धारण करतात बघा, एकादशीच्या दिवशी आपलं काय कोणकोणतं मौन होते बघूया. इंद्रिय मौन होते, वाचा मौन होत्या का, काष्ठ मौन, इंद्रिय मौन, वाचा मौन आणि वृत्ती मौन. आता एकादशीच्या दिवशी काय करायला सांगितलंय, दश इंद्रियांचा एक मेळा केला, ऐसा गोपाळकाला होत असे. ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद शोभत असे. भाव भक्ती भीमा उदकते वाहे बरवा शोभत आहे पांडुरंग. मग आमचं एकादशी दिवशी ज्ञान ध्यान आणि पूजा यातलं काय होते, विवेक, ज्ञान ध्यान पूजा, ज्ञान ध्यान पूजा विवेक आणि आनंद, ह्या पाची मधलं काय होते, काय होत नाही. एकादशी मात्र आहे आमची. भाव भक्ती, भाव भक्ती भीमा, तिला भीमा म्हटले. आम्ही कशाला भीमा म्हणतो, आम्ही तिकडे जातो त्याला भीमा म्हणतो, पण भाव भक्तीला भीमा. भाव म्हणजे काय, तर संत म्हणतात भाव म्हणजे तुझ्या अंतकरणामध्ये सतत देवाचा भाव, म्हणजे देवाचं असणेपण. तो देव माझ्या अंतकरणामध्ये समोरच्याच्या अंतकरणामध्ये आहे असा भाव तो आहे का आमच्यात. बर, देव आहे असा तरी भाव आहे का आमचा. दागिना नाही सोनं आहे, वस्त्र नाही कापूस आहे, असा तरी भाव आहे का आमच्याकडे. मी नाही तो आहे असा तरी भाव आहे. कोणता भाव आहे. आणि जो भाव आणि अभाव याच्या पलीकडे जो आहे, जो त्याचा स्वभाव आहे तो सतरूप, त्याच्या ठिकाणी माझं असणे पण पाहिजे. विठ्ठलराव, तुझ्या भावावर अभावावर त्याचा स्वभाव नाही, तुझ्यावर बऱ्याच लोकांचा प्रभाव आहे, तो प्रभावहीन आहे. त्याचा सगळ्यांच्यावर प्रभाव आहे, त्याचा सगळ्यांच्या मध्ये भाव आहे, पण सगळ्यांचा त्याच्यामध्ये अभाव आहे. त्याचा सगळ्या अलंकारामध्ये भाव आहे, पण अलंकाराचा त्याच्यामध्ये अभाव आहे, सोन्यामध्ये. कार्य भगवंतामध्ये जगताची भगवंतामध्ये व्याप्ती आहे, पण जगताची नामरूपाची भूतांची त्याच्यामध्ये उपस्थिती, त्याचा भाव अभाव आहे. का तर जगत, अलंकार, वस्त्र हे फक्त प्रतीती मात्र आहे, त्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. मग असा भाव मला कधी झालाय हो की माझं अस्तित्व नाही आहे. तुमचं आता अस्तित्व आहे का नाही हो, का हो महाराज, तुम्ही आहे की नाही. सोने रूपा नाही का अलंकार, आम्ही आहोत, पण आम्ही स्वतःला अस्तित्व समजत नाही. अस्तित्वाहून भिन्न समजायला लागलोय, वेगळं स्वतःचं अस्तित्व. मला एक सांगा, जरा विचार करा. जरा विषय कठीण आहे, पण विचार केल्याशिवाय कोड सुटणार नाही. सगळ्या जणांना तुम्हाला प्रश्न विचारतो, एक प्रश्न विचारतो. तुमचं नाव सांगायचं नाही, नाव सांगायचं
नाही, नावाच्या अगोदर तुम्ही जे होता ते तुम्ही कसं सांगणार सांगा बरं. तुम्ही कोण आहे असं मी विचारणार आता तुम्हाला. फक्त नाव सांगायचं नाही. मी विचारणार काय, तुम्ही कोण आहे. आता तुम्ही नाव सांगायचं नाही, नाव सोडून सांगा आता सगळ्यांनी एकदम, तुम्ही कोण आहे. तर तुम्ही सांगाल मी आहे. मी आहे. घरी गेला, पत्नी आतमध्ये आहे, बाहेरनं दरवाजा वाजवला, पत्नीने विचारलं कोण आहे, मग काय सांगता, आबा आहे म्हणून. अगं मी आहे. आणि समजा पती आतमध्ये आहे, पत्नी बाहेर आली, कोण आहे, मग पत्नी काय म्हणते, मी लक्ष्मी आहे म्हणून. मी आहे. हा मी आहे हा कुठल्या कारखान्यात तयार झालो, कुणातले कुठल्या अमेरिकेतल्या तयार झालाय काय रशियातल्या. मी आहे नव्हे. अहो तुम्ही आहात का नाही, आहे ना. इकडे काय, मी आहे ना. इकडे तुम्ही आहात का नाही. मग मी आहे असं वाटते की नाही, का गेले असं वाटते. ज्यावेळेला तुम्हाला असं वाटेल मी नाही, त्यावेळेला आम्हाला लक्षात येते तुम्ही नाही ते. मग आता तुम्ही जिथं आता आहे आणि मी ज्याच्यामुळं आहे, हा देह ज्याच्यामुळे आहे, तुमचा देह ज्याच्यामुळे आहे, ती सत्ता मूळचीच आहे. ती सत्ता निर्माण झालेली नाही. सत्ता ते सत, ते अस्तित्व, तो भाव, तो मूळचाच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या भावेविन भक्ती, तो भाव जर नसला तर त्याची जगतामध्ये असलेली प्रतीती, त्याचं जगतामध्ये असलेलं अस्तित्व, त्याचा जगतामध्ये असलेला अनुभव, त्याचं जगतामध्ये असलेलं एकरूपत्व काय लक्षात येणार हो. आणि आमची भक्ती व्यापक कधी होणार. आमची भक्ती ठरले तू देव मी भक्त ऐसे करी, एवढंच कर. तू देव म्हणजे भक्त आणि तो कधी एकरूप होणार नाही अशी आमची भक्ती नाही आहे. पण संतांना असली भक्ती मान्य नाही. माझ्यामध्ये जो आहे, तुमच्यामध्ये जो आहे, या माईकमध्ये जो आहे, सर्व चराचरामध्ये जो आहे, तो एकच सर्वत्र नटलेला आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम. हे न घाली मन आणि आमचं मन दुर्गम झालं, सुगम नाही झालं. जे आहे, ज्याचं अस्तित्व आहे, जे सत्य आहे, त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. जे मिथ्या आहे, जे खोटं आहे, जे भासमान आहे, जे मृगजळासारखं आहे, तिकडं आमचं सारखं चिंतन चालू आहे. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी काय आमच्याकडे भाव आहे का, भक्ती आहे, काही प्रेम आहे का, काय चिंतन आहे, काय ज्ञान आहे, काय ध्यान आहे, काही पूजा आहे, काय विवेक आहे. आणि दश इंद्रियांचा कधी केला एकमेळा. अहो दश इंद्रिये ही त्यांच्या विषयामध्ये बहिर्मुख झाल्यात. डोळ्याला काय आवडतं एकादशीच्या दिवशी. आमचे महाराज श्यामसुंदरजी महाराज अभंग म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, कशाचे मुख, खिचडीचे. खिचडीचे मुख पहा म्हण, का शेंगदाण्याच्या आमटीचे, का भगरीचे. बरं एकादशी आहे आणि सकाळपासून पांडुरंगाचं ध्यान करूया असं कधी वेळ लागलं हो आम्हाला आजपर्यंत. मग काय वेळ लागतात गृहिणींना. मिरची शोधा, कोथिंबीर शोधा, पातेलं शोधा, शाबू भिजत घाला, ती वरी काय वरीचं हे करा. म्हणजे आमच्या मनाची वृत्ती अजून बहिर्मुख जी झालेली आहे
इंद्रिय आमची जी सगळी बहिर्मुख झाल्यात विषयांसाठी. खरं म्हटलं तर पांडुरंग आठवावा, पण एक पांडुरंग तेवढा आठवत नाही. बाकी एकादशीच्या दिवशी आमचं आहे तो प्रोग्राम चालू आहेच. मग झाली एकादशी, आली द्वादशी, झाली एकादशी, आली द्वादशी, पांडुरंगाची ना आमची अजून भेट. आमचे निरंजन महाराज म्हणायचे, अरे बाळा, कोर्टामध्ये तारखा पडायला लागल्या, निकाल कधी लागणार? मग आपला विषय होता शरीर मौन, इंद्रिय मौन, वाचा मौन आणि वृत्ती मौन. ज्याची वृत्ती मौन झाली तो संत झाला. पण काय होते आमचे आदिनाथ महाराज सांगतात, हो जेवायला बसलाय आणि आता मागायचं तरी कसं, कारण हा संत. मग दुसऱ्याला जिलेबी घातली तर ह्याचं लक्ष आपल्या पानावर आहे नाही का? ह्याला खायची इच्छा असते हो ती जिलेबी, म्हणून ते ह्याला घाला म्हणजे मग येऊन म्हणतोय, हो महाराजांना मी घालाच, महाराज बी खुश. आमची वृत्ती मौन होत नाही. का होत नाही मौन? कारण वृत्तीला खरं सुख जे आहे, खरी शांती जिथं आहे, तिथं वृत्ती लाचावले मन लागलीसी गोडी, ते जीवेन सोडी, ऐसे संतांना झाले. आम्हाला नव्हे, संतांना असं झालं. त्यांचं मन लाचावलं, त्यांच्या मनाला गोडी लागली आणि मग त्यांच्या जीवानं त्या पांडुरंग परमात्म्याशी काय केली? ते स्थिर झाले, ते एकरूप झालं. आमचं वृत्तीच अजून काय झालेली आहे? या गुणांच्या माध्यमातून जी पसरली आहे ती माग यायला तयारच नाही. जे सोनं, ज्या हिनकस धातूंचा ज्यानं स्पर्श केला त्याला उपाधी लागली, ते अधिष्ठान जे सोनं आहे ते ज्या वेळेला अंतकरणाच्या ठिकाणी आलं आणि त्या अंतकरणाच्या गुणांना घेऊन जे पसरलं ते माग यायला तयार नाहीत. जसं एखादा गाडीवान दादा, जी बैल असतात ती ओढून धरतो, पण खट्याळ बैल ऐकत नाही, त्याला व्यसन घातलेली असते. पण खट्याळ बैल काय करते? ती ऐकत नाही, त्याच्या नाकातनं. तसं हे जीव आहे, हे खट्याळ बैल आहे, तो ऐके ना, त्याला ओढून धरायचं चालू आहे. अरे माग फिर, जिथं सुख आहे, जिथं शांती आहे, जिथं आनंद आहे, ते तुझं स्वरूप आहे. तू आणि भगवंत वेगळा नाहीस, ते अस्तित्व तुझं स्वतःचं स्वरूप आहेस. पण हे त्याला ज्ञात नसल्यामुळे, विस्मृतीत असल्यामुळे, त्याला ज्ञान नसल्यामुळे बिचारा ह्या देहाला घेऊन ह्या इंद्रियांच्या माध्यमातनं काय व्हायला लागलाय? विषयांच्याकडे धावाय. म्हणून या ठिकाणी महाराजांनी जो विषय घेतला, ओम नमोजी आद्या, या जगताचं जे आद्य कारण आहे तो भगवंत, ते अस्तित्व, त्याला सतरूप असं म्हणतात. आणि ते सतरूपातनं जे पुढं जे काही प्रगटीकरण झालं, तसं म्हटलं तर संतांना ते प्रगटीकरण झालं हे मान्य नाही आहे. पण आपण संत नसल्यामुळे आपल्याला आता हे सत्य वाटायला लागले. सोन्यामधून जे प्रगटीकरण झालं दागिन्याचं, ते संतांना मान्य नाही, कारण संत म्हणतात दागिना नावाची वस्तूच नाही आहे, जे सगळं आहे ते शुद्ध सोनच आहे. पण आपल्याला ते पचनी पडत नाही पडत. आपल्याला दागिना वेगळा वाटतो, तसं तो सुखाचा वाटतो, तसं तोच परमात्मा सर्वत्र भरलेला आहे हे आपल्याला पचनी पडत नाही. तो अजातवाद आहे. अरे झालेच नाही, त्याची वार्ता पुष्यिक आहे. एकच ओंकारामध्ये जो बिंदू आहे, ओंकारामध्ये 5 गोष्टी आहेत. एक बिंदू, एक अर्धमात्रा, आकार, उकार आणि मकार. किती गोष्टी आहेत ओंकारामध्ये?
जरा मोठ्यानं बोला. 5. कोणकोणत्या? बिंदू. दुसरं अर्धचंद्र. तिसरं आकार. चौथं उकार आणि मकार. हे करूया का? थांबूया. मग ह्या 5 याच्यामध्ये बिंदू, अर्धचंद्र, आकार आणि उकार आणि मकार. आता हा बिंदू खाली जो अर्धचंद्रेमध्ये आलेला आहे, ते पुढे सांगतो तुम्हाला आणि मग आपण थांबूया. आता तर बिंदूच काय झाला पुढे? अर्धचंद्र झाला. मग ती अर्धचंद्रामधून काय झाली? आकार, उकार, मकार. म्हणजे काय? तर तो बिंदू प्रकृती रूपानं तोच नटला. म्हणून महाराज सांगत होते तो अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. त्याच्या ठिकाणी एक ईश्वर वेगळा, तोच ईश्वर झाला. तोच काय झाला? निमित्त कारण झाला आणि तोच उपादान कारण झाला. जसा एखादा कोळी आपल्याच याच्यामधून काय करतो? तंतू निर्माण करतो. तो तंतूचं जाळं निर्माण करतो. त्याच्यामध्ये तोच एकला काय करतो? क्रीडा करतो. तसा एकच तत्व मायेचं, आपल्या स्वतःच्या मायेचं साह्य घेऊन तोच या जगत रूपानं क्रीडा करत आहे. आमचे महाराज सांगायचे, ही वाक्य सगळ्या ग्रंथामध्ये आहेत. ग्रंथामध्ये वाक्य आहेत. ती वाक्य कशाने निर्माण झाली? तर ती शब्दानं. शब्द कशाने निर्माण झाले? अक्षराने. अक्षर कशाने निर्माण झाली? रेषांनी. रेषा कशाने निर्माण झाल्या? बिंदूनी. मग ह्या सगळ्यामध्ये बिंदू आहे की नाही? मग दिसला का? यालाच माया म्हणतात. ज्या बिंदूपासनं सगळा सिंधू निर्माण झाला, त्या सिंधूमध्ये असलेला मूळ बिंदू त्या ओंकारामध्ये वर दाखवलेला आहे. मला वाटते इथं पण मागे ते काढलेलं ओंकार नाही, आत आहे. आत आहे. मग तो बिंदू आपल्या म्हणजे जो मूळ अस्तित्व आहे, तेच आपलं जे सत्य स्वरूप आहे ते आपल्याला समजावं यासाठी ज्ञानदेवानी एका अक्षरामध्ये ओम इति एकाक्षरम ब्रह्म असं भगवद्गीतेमध्ये लिहिले. ओम एक तेवढं समजून जर घेतलं, मग आकार काय आहे, उकार काय आहे, मकार काय आहे, अर्धचंद्र काय आहे, बिंदू काय आहे, ह्याचं ज्ञान जर करून घ्यायचं असलं तर बाबा हे एका तासात काय होत नाही. हे एका महिन्यात पण होत नाही. हे एका वर्षात बी होत नाही. ह्याला अनेक वर्ष अभ्यास करायला लागते, चिंतन करायला लागते, आपली वृत्ती त्याच्यामध्ये बुडवावी लागते, ते समजून घ्यावं लागते, तसं चिंतन करावं लागते आणि मग कधीतरी मत पुण्यानं अनुभव येतोय त्या बिंदूचा की अरे हे सिंधू जो आहे तो सिंधू त्या बिंदूचाच आविष्कार आहे. तसं हे जग त्या परमात्म्याचाच एक आविष्कार आहे असा आपल्याला अनुभव येतो. तसा अनुभव तुम्हाला सगळ्यांना यावा अशी मी, तेच आद्य कारण आहे, तेच स्वसंवेद्य आहे अशी मी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.